नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येणाऱ्या उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की हॉलमध्ये सगळेच हजर असतात आणि सगळ्यांचंच जीवाच्या बड्डेचं प्लॅनिंग चाललेलं असतं. तेव्हा ह्या प्लॅनिंगमध्ये हा बड्डे कुठे करायचा तर फार्म हाऊसवर करायचा असं कळतं. तेव्हा जीवा खूपच शॉक होतो आणि आता त्या फार्म हाऊसबद्दल काव्या प्रश्न विचारत असते. तेव्हा पार्थ म्हणतो की आमचं फार्म हाऊस खूप छान आहे आणि आमच्या वेगवेगळ्या रूम्स आहेत तिथे. तेव्हा काव्या म्हणते, अरे वा, तुमच्या भावाभावांच्या वेगवेगळ्या रूम आहेत तिथे. तेव्हा पार्थ म्हणतो, नुसत्या वेगवेगळ्याच नाहीत तर आमचा जीवा त्याच्या रूमबद्दल खूप पॉझेसिव्ह आहे. त्याच्या रूममध्ये तो कोणाला एंट्रीच करून देत नाही. असं बोलल्यानंतर काव्या म्हणते, काय सांगता, काहीतरी टॉप सिक्रेट दिसते जीवा देशमुखांचं त्या रूममध्ये. असं बोलल्यानंतर नंदिनीची चेहऱ्यावर असं छान स्माईल येतं. पण जीवाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. जीवाला कळत असतं की काव्या कोणत्या इंटेन्शननी हे सगळं बोलत आहे. जीवाला खूप टेन्शन आलेलं असतं. आता काव्या फार्म हाऊसवर जाऊन काय काय करणार आहे आणि तिथं जी माझी रूम आहे त्या रूममधल्या सगळ्या गोष्टी जर सगळ्यांना कळल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. हे सगळे प्रश्न जीवाच्या मनात चाललेले असतात आणि काव्या मुद्दामनं जीवापुढं फार्म हाऊसचा विषय काढत असते. आणि आता जीवा रूममध्ये येतो आणि जीवा खूपच घाबरलेला असून खूप हायपर झालेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणती, आपल्याला फार्म हाऊसवर जाण्यासाठी तुम्ही घाबरताय का आणि एवढे का हायपर होत आहे. तेव्हा जीवा कसं सांगू शकत असतो. जीवाच्या मनात चाललेलं असतं की कसं सांगू मी तुला की माझ्या मनात काय चाललं आहे. आणि नंदिनीला जीवाच्या ह्या वागण्याचा काही अंदाजच येत नसतो आणि जीवा तर मात्र खूप घाबरलेला असतो. आता सगळ्यांना सगळं कळेल काय ह्याची भीती जीवाला वाटत असते. आणि इकडे काव्या फार्म हाऊसवर जायला रेडी झालेली असते आणि देवापुढे हात जोडून मनातल्या मनात म्हणत असते, आज रात्रीचा जीवाचा वाढदिवस माझ्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येणार आहे. जे जीवाच्या मनात आणि जीवाच्या छातीवर नाव कोरलं आहे ते सगळ्यांसमोर येणार आहे. असं ती मनातल्या मनात म्हणत असते. JK मधली काव्या ही मीच आहे हे आज सगळ्यांना कळणार आहे. आणि जीवा हा आरशापुढे उभा असतो आणि त्याच्या छातीवरचा शर्ट थोडा साईडला होतो आणि ते काव्याचं नाव त्याला आरशात दिसत असतं आणि मागून नंदिनी आलेली असते. आता खरंच जीवाचं आणि काव्याचं नातं हे खरंच सगळ्यांना कळेल का हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.